मंडळी, कल्पना करा, आज जिथे आपण मोबाईलच्या नेटवर्कवर आणि इंटरनेटच्या स्पीडवर चर्चा करतो, तिथंच हजारो वर्षांपूर्वी काही लोकांनी पहिलं घर बांधलं होतं। कुठे ना कुठे एका टेकडीच्या छायेत त्यांनी शेगडी पेटवली होती, मातीची भांडी वापरून अन्न शिजवलं होतं आणि लोहाच्या साधनांनी आपला जगण्याचा मार्ग शोधला होता। हे काही गोष्टीतलं नाही, तर हे सत्य आहे आणि ते आपल्या महाराष्ट्रातल्या माती खालून बाहेर येतंय। आज रोजी एक असा इतिहास समोर आला आहे जो केवळ इतिहास नाही, तर आपल्या ओळखीचा भाग आहे। कारण त्या इतिहासातून एक अनोखी संस्कृती आपल्या समोर आली आहे, जी काळाने कधीच गिळंकृत केली होती। ही संस्कृती फक्त 3000 वर्षांची नाही, तर आपल्या काळजाच्या ठिकाणी खोलवर रुतलेली आहे। महाराष्ट्रात सापडलेली 3000 वर्षांपूर्वीची प्राचीन संस्कृती नेमकी काय आहे? ही संस्कृती भविष्यात आपल्याला काय देऊ शकते? हे सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक हजारो वर्षांपूर्वीचा अंधार पुसून टाकला जातोय। यवतमाळ जिल्ह्यातील पाचखेड या गावात नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी एक असामान्य शोध लावलाय। तब्बल 3000 वर्षांपूर्वीची लोहयुगीन वस्ती, जिला आजवर कोणीही नोंदवलं नव्हतं, ती वस्ती त्यांनी शोधून काढली आहे। डॉक्टर प्रभाष साहू यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या उत्खननात आपल्याला केवळ जुनं मातीचं भांड किंवा लोखंडी अवजार नाही, तर हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांचं संपूर्ण जीवन कसं होतं याचा तांत्रिक आणि भावनिक पुरावा मिळतो। या टेकडीवर तब्बल 8.73 मीटर सांस्कृतिक थर सापडले, जे वेगवेगळ्या युगांचा इतिहास सांगतात। लोहयुग, सातवाहन युग, मध्ययुग आणि अगदी निजाम काळापर्यंत। विशेष म्हणजे गोलाकार घरं, चुलीसह स्वयंपाकगृह, चुन्याच्या फरशा, लाकडी खांब, भांडी, टेराकोटा मणी, लोखंडी अवजारे आणि हाडांची हत्यारे, यामुळे आपल्याला त्यांच्या घरगुती जीवनाची अचूक झलक मिळते। ही वस्ती म्हणजे केवळ वास्तव्य नव्हे, तर एक समृद्ध हस्तकला व व्यापार जाल असलेली संस्कृती होती असं स्पष्ट होतं। धार्मिक विधी, दैनंदिन जीवन, सौंदर्य प्रेम आणि सामाजिक व्यवस्था या साऱ्याच गोष्टींचा एक दुर्मिळ संगम इथं दिसतो। अजून एक रोचक बाब म्हणजे या वस्तीतून मिळालेले सेंद्रिय नमुने आता इंटर युनिव्हर्सिटी ॲक्सेलरेटर सेंटरला पाठवले गेले आहेत, जिथे AMS तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्या वस्तूंचं वय ठामपणे 3000 वर्षांचं आहे की नाही हे निश्चित होईल। या अभ्यासाचा निकाल 2025च्या मे-जून महिन्यात येण्याची शक्यता आहे आणि जर या वस्तीचा खरा काळ 3000 वर्षांपूर्वीचा सिद्ध झाला, तर हा शोध विदर्भातीलच नव्हे, तर संपूर्ण मध्य भारतातील सर्वात प्राचीन लोहयुगीन वस्तींपैकी एक ठरेल। सिंधू आणि गंगा खोऱ्याच्या संस्कृतींबद्दल आपण खूप ऐकलंय, पण महाराष्ट्रातही एवढा जुना सांस्कृतिक इतिहास दडलेला आहे हे यामुळे स्पष्ट होतंय। हा शोध म्हणजे महाराष्ट्राच्या मातीखाली दडलेल्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग उघड करणारा प्रकल्प आहे। भविष्यात या उत्खननाच्या आधारे नवा शैक्षणिक अभ्यासक्रम तयार होऊ शकतो, विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाचा अभिमान वाटू शकतो आणि सर्वसामान्य जनतेलाही आपल्या मुळांशी जोडणारा एक महत्त्वाचा दुवा सापडतो। पर्यटन, अभ्यास, संशोधन आणि सांस्कृतिक आत्मभान या सर्व क्षेत्रांमध्ये या शोधाचा मोठा फायदा होणार आहे। आपल्याला आपल्या भूतकाळाची ओळख झाली की भविष्यात उभारी घेणं सोपं जातं। म्हणूनच ही केवळ माती नाही, तर ओळखीची, संस्कृतीची आणि आपल्या अस्मितेची शिदोरी आहे। तर मित्रांनो, हा शोध केवळ भूतकाळात डोकावणं नाही, तर आपल्या भविष्याचं दार उघडण्याची एक सुवर्ण संधी आहे। पुढील काही महिन्यात याचे शास्त्रीय निकाल आले की आपल्याला हे सुद्धा कळेल की महाराष्ट्रातली ही भूमी केवळ वीरांचीच नाही, तर विचारवंत, शिल्पकार, शेतकरी आणि संस्कृती घडवणाऱ्या माणसांची ही भूमी होती। एकंदरीतच 3000 वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्रात ज्या जमिनीवर चुली पेटल्या, जिथं माणसांनी संसार मांडले, हस्तकला फुलवली आणि लोहयुगाची पायाभरणी केली, तीच जमीन आज आपल्याला आपल्या मुळांशी जोडते आहे। आपल्या मुलांना आपण अभिमानाने सांगू शकू की हो,
आपल्या गावातच होती भारतातील एक जुनी जगलेली संस्कृती. म्हणूनच आपल्या मातीचा इतिहास समजून घेणं म्हणजे आपल्या अस्तित्वाची ओळख शोधणं आहे. असेच माहितीपूर्ण विषय घेऊन पुन्हा भेटूच. तोपर्यंत पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.